आपण बघतोय की याच ठिकाणी जे पथक आहे ते पथक या ठिकाणी पोहोचलेले होतं। या सगळ्या दरम्यान सर काय नेमकी कारवाई केली जाते सांगतो। खरं म्हणजे या ठिकाणी पोलिसांकडनं ही चौकशी केली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चौकशी केली जाते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता या सगळ्या झाडाझडतीमध्ये कोणत्या बाबी निष्पन्न होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। नीट पेपरफुटी प्रकरणातला शुभम खैरनार हा आरोपी, त्याला अटकेत पकडण्यात आलेला आहे। नाशिक पोलीस आरोपी शुभम खैरनारच्या घरी दाखल झाले। नाशिक पोलीस आरोपी शुभम खैरनारच्या घरी दाखल झालेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणातला हा आरोपी आहे शुभम खैरनार, त्याच्या घरी नाशिक पोलीस दाखल झालेले आहेत। तर काल अपडेट आली होती की नाशिक नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत होता। आता पोलीस त्याच्या घरी दाखल झालेले आहेत। नाशिक पोलीस आरोपी शुभम खैरनारच्या घरी दाखल झालेले आहेत। तर घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, काय अपडेट्स आहेत? आदिती, सध्या ज्या ठिकाणी शुभम खैरनार रेंटवर राहत होता त्या ठिकाणी मी सध्या आहे। याच ठिकाणी शुभम खैरनार गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्याला होता। त्याच्यासोबत त्याचे काही या ठिकाणी रूममेट्स देखील होते। त्यांच्यासोबत आत्ताच्या घडीला जे नाशिक पोलिसांचं जे पथक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, 2 पथक खरं तर या ठिकाणी आलेले आहेत। दोन्ही पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी तपास केला जातोय। महत्त्वाचा एक भाग म्हणजे या घरामध्ये नेमके किती लोक राहत होते याबाबतचा आकडा जरी समोर नसला, मात्र दुसऱ्या बाजूला याच घराच्या बाजूला या ठिकाणी असलेलं जे चप्पल स्टँड आहे किंवा शू रॅक आहे, त्या ठिकाणी असलेली जी शूज आणि चप्पलची संख्या जर बघितली तर कदाचित 3 ते 4 जण राहत असावे अशा स्वरूपाचा एक अंदाज या ठिकाणी येतो। त्यामुळे शुभम सोबत या ठिकाणी राहत असलेल्या व्यक्तींकडनं या सगळ्या दरम्यान अधिकची माहिती कशा पद्धतीने मिळवता येईल आणि या सगळ्या घरजडतीमध्ये काही महत्त्वाचे पुरावे हाती लागतात का, या दृष्टीने आता नाशिक पोलिसांकडनं तपास केला जातोय। आणखी एक यामध्ये मुद्दा असा की स्थानिक पोलीस म्हणजे मुंबई नाका असेल किंवा इंदिरानगर पोलीस असेल यांच्याकडनं शुभमच्या नातलगांचा किंवा त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जातोय। प्रामुख्यानं त्याच्या संबंधी इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती संख्या जर बघितली तर ती देखील मोठ्या प्रमाणात होती। तो रात्रीच्या वेळेला उशिरा येत होता, अशा स्वरूपाची देखील या सगळ्या काळामध्ये इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं माहिती दिली जाते। आता सध्याच्या घडीला जर या ठिकाणी बघितलं तर वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।